नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहतात मराठी जी के आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 19 एप्रिल 2025च्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। डेली चालू घडामोडीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र शासनाचा ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भीमराव पांचाळे यांना जाहीर झाला आहे। प्रश्न दुसरा आहे, महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे। प्रश्न तिसरा आहे, महाराष्ट्र शासनाचा हिंदीतील राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अनुपम खैर यांना जाहीर झाला आहे। प्रश्न चौथा आहे, महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मुक्ता बर्वे यांना जाहीर झाला आहे। प्रश्न पाचवा आहे, महाराष्ट्र शासनाचा हिंदीतील राज कपूर विशेष योगदान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, काजोल देवगन यांना जाहीर झाला आहे। प्रश्न सहावा आहे, T20 क्रिकेटमध्ये 5000 धावा आणि 200 विकेट घेणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हार्दिक पांड्या ठरला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात पहिलीपासून कोणती भाषा सक्तीची करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हिंदी ही भाषा सक्तीची करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, कोणत्या राज्यातील जानासू येथे हिमालयात बर्फाच्या खाली देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा तयार करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, उत्तराखंड। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, 23व्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दिनेश महेश्वरी। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, उत्तराखंड राज्यातील जानासू येथे हिमालयात बर्फाच्या खाली देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा तयार करण्यात आला असून त्याची लांबी किती किलोमीटर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 14.57 मीटर आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, दिनेश माहेश्वरी यांची कितव्यांदा विधी आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 23व्यांदा नियुक्ती झाली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, 23व्या विधी आयोगाचा कार्यकाल कितीपर्यंत राहणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 31 ऑगस्ट 2027 पर्यंत राहणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, भारतीय भारोत्तोलन महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मीराबाई चानू यांची निवड झाली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, 5000 मीटर चलनाच्या आशियाई 18 वर्षाखालील शर्यतीत भारताच्या नितीन गुप्ताने कोणते पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रौप्य। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, किती हजार मीटर चालनाच्या आशियाई 18 वर्षाखालील शर्यतीत भारताच्या नितीन गुप्ताने रौप्य पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 5000 मीटर। मित्रांनो, व्हिडिओला लाईक नक्की करत चला। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, 5000 मीटर चालण्याची आशियाई 18 वर्षाखालील शर्यत स्पर्धा कोणत्या देशात सुरू आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सौदी अरेबिया या देशात सुरू आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, भारताच्या सुरुची सिंग हिने नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत कोणते पदक मिळवले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सुवर्ण पदक मिळवले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, भारताच्या सुरुची सिंग हिने नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत किती मीटर एअर पिस्तूल प्रकरणात सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 10। पुढचा प्रश्न आहे नंबर 19, ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धा 2025 कुठे सुरू आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लिमा येथे सुरू आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 20, जागतिक नामांकन संस्था फिच रेटिंग्स ने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा सुधारित विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 6.4 वर्तविला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 21, त्रिभाषा धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, महाराष्ट्र राज्य हे ठरले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 22, अंबाजोगाई हे महाराष्ट्रातील कितवे कवितेचे गाव ठरणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी,
नंबर 3चे गाव ठरणार आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. भारत नॉर्डिक शिखर संमेलन 2024 कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नॉर्वे. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. ऑपरेशन चकारा व्ही कोणत्या संस्थेद्वारे राबविण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, CBI. पुढचा प्रश्न आहे नंबर 25. ई सेहत ॲप कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जम्मू आणि काश्मीर या राज्यात लॉन्च करण्यात आले आहे. मित्रांनो, हे होते 19 एप्रिल 2025च्या चालू घडामोडी. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.